नमस्कार मित्रांनो, मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी अलीकडेच माझ्या असंग्रहित कथा या सदरात कथांचे कथाकथन सुरू केलेले आहे. याआधी असा एक व्हिडिओ मी घागर या कथेचा टाकला होता. आता त्यातलीच ही दुसरी कथा. या कथेचं नाव कुखू. मित्रांनो, ही जी कथा आहे ही 1981 साली नगर येथून आमचे एक मित्र आणि जगप्रसिद्ध चित्रकार श्रीधर आंभोरे हे सायक्लोस्टाईल स्वरूपात काढत असत. आदिम त्याचं नाव. त्या आदिमच्या एका अंकात ही कथा 1981 मध्ये प्रकाशित झाली होती. तीच कथा मी आपल्या समोर आता सादर करणार आहे. मी सुरुवातीच्या घागर कथेच्या वेळीच असं स्पष्ट केलं होतं की ह्या माझ्या कथा 1980 पासूनच्या किंवा त्याही आधीच्या असू शकतात आणि ह्या सगळ्या असंग्रहित अशा कथा आहेत. आज 2023 संपलेलं आहे. आपण 24 मध्ये प्रवेश केला आहे. म्हणजे असं 40 वर्षानंतर मी एखादी कथा त्या काळात प्रकाशित झालेली आपल्यासमोर मांडतो. याचा जो अर्थ आहे तो असा की आजचा काळ आणि 40 वर्षे पूर्वीचा जो काळ त्यात होणारा मोठा बदल. माणसांच्या वृत्ती प्रवृत्ती बदललेल्या आहेत. माणसाचे व्यवसाय, त्यातील लागेबांधे, फायदे तोटे यातही बदल झालेला आहे. 1980चा हा जो काळ होता त्या काळात काही नव्या गोष्टी गावाकडे येऊ लागल्या आणि त्या नवीन गोष्टीचे काही विपरीत आणि काही चांगले असे दोन्ही परिणाम दिसायला लागू लागले. त्यातल्या अशाच एका गोष्टीचा विपरीत परिणाम गावातल्या एका माणसावर कसा झाला हे या कुखू या कथेतून मी आपणास सांगणार आहे. या कथेतली जी महत्त्वाची पात्र आहेत त्यांच्याबद्दल आधीच सांगतो. एखाद्या वेळी माझ्याकडून चुकून एखाद्या पात्राचं नाव मी वेगळं घेतो, असं होते. तर यातलं मुख्य पात्र आहे दगडू. त्याची बायको आहे एक म्हणजे एकच बायको आहे त्याला. तिचं नाव आहे रंगू. त्याची भावजई असते, तिचं नाव सक्वार भावी. मेटॅडोरवाला, मेटॅडोरमध्ये बसलेले नामदेव पाटील, सोना सावळ्या असे 4-5 कथेच्या संदर्भात आलेली आणि महत्त्वाची अशी पात्र आहेत.
ही अर्थात ती जी बोली होती आमच्या वाशिम जिल्ह्याची वऱ्हाडी बोली जी होती म्हणजे आताही आहे, पण त्या काळामध्ये या बोलीमध्ये फारसे इंग्रजी शब्द असे काही शिरले नव्हते. आता गावाकडे बोलीत अनेक इंग्रजी शब्द शिरलेले आहेत. म्हणजे बोलीने सुद्धा अशा शब्दांचा स्वीकार केलेला आहे. आणि लोकांचं असंही अलीकडच्या तरुण मंडळीचं तर विशेषतः असंही वागणं असते की कुठं गेलेत तर ते शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतात. आपली जी बोली आहे मूळ, जिच्यात आपण लहानाची मोठे झालो, ती बोलण्यात त्यांना एक प्रकारची लाज वाटते. पण तशी लाज बाळगण्याची गरज नाही. वऱ्हाडीला सुद्धा आता काही लोक मुद्दाम तिचा वापर सिनेमातून करतात, मालिकातून करतात. अर्थात माझ्यासारखे कथाकार, कादंबरीकार संवाद लिहिताना वऱ्हाडी बोलीतूनच लिहितात. आणि त्यामुळे वऱ्हाडीविषयीचा जो दृष्टिकोन आहे वाचकांचा, प्रेक्षकांचा, तो सकारात्मक असा दिसून येतो आहे. तर हे असे काही बदल बोलीनेही स्वीकारलेले आहेत, गावानेही स्वीकारलेले आहेत. असं काही चित्र या कथेमधून आपणास दिसू शकते. काही मंडळी आलेली आहे. मनीषा पाटील, धन्यवाद मनीषा, छान वाटलं. कारण यावेळेस मी दर शनिवारी जी सूचना देत होतो की बा उद्या रविवार आणि मी संध्याकाळी 6 वाजता कथाकथनाचा व्हिडिओ करणार आहे, तर ते काही काल दिलं नाही. मी थोडंसं काय आता असं म्हणजे बंधन काही पाळायचं नाही अशी माझी इच्छा आहे. कारण काय होते की अनेकदा असं होते की कुठेतरी बाहेर जायचं असते आणि मग ते पाळू शकत नाही. ते या वेळेला येणं आणि करणं हे धावपळीचं होतं. म्हणून मग जसा वेळ मिळेल तसं लाईव्ह व्हायचं आणि फेसबुकवर मात्र दर रविवारी एक कथा सांगायची, असं एक धोरण ठेवलेलं आहे. त्यामुळे आपणास त्रासही होईल, पण तुमच्या नोटिफिकेशन्समध्ये मी लाईव्ह आहे असंही आपल्याला कळेल आणि मग आपण येऊ शकता. अर्थात हा व्हिडिओ मी नंतर यूट्यूबवर टाकणार आहे आणि यूट्यूबवरून मग तो पुन्हा फेसबुकवर टाकील. त्यावेळेस आपणास ही कथा सर्वांना ऐकता येईल. तर मित्रांनो, मी ही कथा कथन करण्यास सुरुवात करतो. हा मनीषा, नमस्कार. तर सुरुवात अशी, दगडूची गाडी डांबरावर आली. हे डांबर रोड वाशिमकडे जाणारा. रात्री पाऊस पडला, थोडासा पडला, पण 2 दिवसाआधी जास्त पडला होता. त्याच्यामुळं डांबरावरून बैल चालताना त्यांचे पाय घसरू शकतात आणि बैल जर डांबरावर पडला तर त्याचा एखादा पाय मोडू शकतो. या भीतीनं दगडू गाडी हळूहळू चालवत होता. एका बाजूनं चालवत होता. सडकाच्या बाजूच्या दोन्ही सुलपा मातीच्या होत्या आणि तिथं चिखल साचला होता. जर गाडी खाली घेतली तर चिखलात कुठे फसण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणून तो शक्यतो गाडी रोडवरूनच
चालवत होता. आज त्याला लक्ष्मण दुकानदाराच्या चोळात पेरणी करायची होती. यावर्षी त्यानं लक्ष्मण दुकानदाराचं वावर बटईनं केलं होतं. नाईलाज होता. त्याच्यासाठी मग गाडीत त्यानं फराट, जुपणे, शिवळाटे, वखर, मोघे आणि साळीचं बी हे सगळं टाकलं होतं. गाडी हळूहळू पुढे येऊ लागली आणि समोर त्याचं लक्ष गेलं तर समोरून एक मेट्रो यायला. त्यानं ओळखला. मेट्रो त्याच्या गावात जाणारा होता. मेट्रो त्यानं पाहिला आणि मेट्रोवाल्याचा त्याला मनातून राग आला. त्याने मनातून एक शिवी दिली आणि बैल बरोबर रोडच्या मधोमध आणले आणि गाडी रोडच्या मधातून चालू लागली. जरा मोठ्यानंच पण आपल्याशीच बोलला. ने म्हणा गद्दी आले आता. कुठून नेत मेट्रो ते. आणि खरं होतं ते. त्याची गाडी टाळूवरून चालत असल्यामुळे दोन्ही बाजूंना मेट्रो जाण्यापुरती सुद्धा जागा नव्हती. मेट्रो जवळ आला. तो जरा दुरूनच हॉर्न देत होता. पण दगडू काही जणू आपल्याला तो हॉर्न ऐकूच आला नाही अशी खाली मान घालून गाडी चालवत होता. मेट्रो त्याच्या समोर येऊन उभा राहिला. ड्रायव्हरनं दार उघडलं आणि खाली येत दगडूले म्हणला, ए झोपी गेला काय? मेट्रो यायलेला तुला दिसत नाही काय रे? चाल घे एका बाजूले, जाऊ दे आम्हाला पुढे. तसा दगडून मान वर केली. म्हणला, काय म्हणता? एका बाजूनं घेतो मेट्रो, तुही गाडी महा मेट्रो जाऊ दे पुढं. दगडू म्हणला, मी गाडी एका बगलनं घेत नाही. तुम्हाला तुमचा मेट्रो कुठून न्यायचा ते न्या. तर ड्रायव्हर म्हणला, कसा येडा आहेस बे? दिसत नाही का? तो मेट्रो जायपुरती तरी सडक सोडली का? आणि बाजूने तर सुलपन नेतो म्हणलं तर लेका चिखलच चिखले. महा मेट्रो फसल ना. ते मले काही सांगू नको. तुले जसा तो हा मेट्रो नेता येईल तसाने मी गाडी बगलनं करत नाही. दगडून निश्चयपूर्वक सांगितलं, निर्धारानं सांगितलं. आणि तो बैलाचे कासरे धरून गाडीत बसून राहिला. मेट्रोतून 3-4 जण खाली उतरले. त्यात नामदेव पाटील होते. त्यानं पाहिलं जे दगडू करत होता ते सपसेल चुकीचं होतं. त्याची गाडी त्यानं टाळूवर आणून उभी केली होती आणि टाळूवर गाडी असल्यामुळे दोन्ही बाजूनं मेट्रो जाण्यापुरती सुद्धा जागा नव्हती. आणि तो खटवानी गाडी बाजूला घ्यायला तयार नव्हता. नामदेव पाटील पुढे झाले
म्हणाले, अरे दगडू घे बॉ, एका बाजूनं घे, जायचा मेट्याटो जाऊ दे पुढं. तसा दगडू बी नामदेव पाटलाले नरमाईनं म्हणला, पाटील तेवढंच सोडून सांगा, पण हे मी करणार नाही. ह्यो रस्ता काही मेट्याटोवाल्याच्या बापाचा नाही. तसा ड्रायव्हर उसळला, म्हणला, लेका माझ्या बापाचा नसल तर मग का तुझ्या बापाचा आहे काय? बोलण्यात दोघ जण मी तू करत हमरा तुमरीवर आले आणि मग शिवीगाळ करू लागले. सोना सावळ्या बी मेट्याटोतून उतरला होता. तो जरा चभरा माणूस गावातला, पण तो जितका चभरा त्याच्यापेक्षा 10 पट चभरा दगडू होता हे त्यालाही माहित होतं. आता दगडूचं आणखी एक असं होतं की त्याची जात. अलीकडंच कोणता एक कायदा निघाला होता. त्या कायद्यानं त्याच्या जातीच्या लोकायले काही बोलता येत नव्हतं. जर बोललं तर मग कोणतं कानून कलम लागत होतं आणि माणसाले एकदम अटक होत होती. मालक वा छान 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 छान, माणसाले एकदम अटक होत होती. काय अट्रॅसिटी का काय म्हणतात तो कायदा. एरीज गावात वागताना दगडू जर असा 18पणानं वागे, कोणाची बी, फक्त नामदेव पाटील त्याला अपवाद होते. त्याचा तो मान राखे. आणि आता हे अट्रॅसिटी आलं, त्याला भलताच पॉवर आला. तसा सोना सावळ्या म्हणला, अरे दगडू जरा त्यात लयच पॉवर आला रे. दगडू म्हणला, मग पॉवर नाही येणार तर? हो रे ते खरं आहे, पण इतकं ठाकू नये माणसा. सोना सावळ्याचा तशा बोलण्याचा त्याच्या मनावर जो परिणाम झाला त्याच्यामुळे तो चवताळला आणि म्हणाला, मी आज ठाकू नये का? या मेट्याटोवाल्यानं ठाकलं तर चालते तुम्हाला? सोना सावळ्या तरी आपल्याला जसं काहीच माहीत नाही असं दाखवत त्याला म्हणला, अबे काय झालं, त्या काय केलं त्या मेट्याटोवाल्यानं तुझं नुकसान? सोना सावळ्या असं बोलला आणि मग दगडूचं बोलण्याचं नियंत्रणच सुटलं. मेट्याटोवाल्याच्या सगळ्या उखाळ्या पाखाळ्या त्यानं काढल्या, शिव्याही दिल्या. अखरीले म्हणला, तुमचे डोळे काय फुटले काय हो सोनाजी? ह्या मेट्याटोवाल्यानं महा पोट बसवलं नाही तर महा धंदा गावातून वाशिमहून गावाकडं लोकांचा माल ने आण करायचा. त्याच्यावर माही कशी मस्त गुजराण होत होती. खरं होतं ते. एरी काय दगडूजवळ शेतीबाडी नव्हती. तो धंदाच करत होता. कमालसिंग राठोड सर धन्यवाद. आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचा गुजारा चांगला व्हायचा. घरी म्हातारे मायबाप, 3 पोरं, 1 पोरगी, हे दोघं नवरा बायको
एवढं सारं कुटुंब नुसत्या भाड्याच्या गाडीवर तो जगवत होता. त्याच्यासाठी त्यांना 2 चांगले बैलही विकत घेतले होते. बैलाची फार मन लावून सोय करायचा. गावात त्याच्यासारखे तयार बैल कोणाचे नव्हते. त्यामुळे त्या भाड्याच्या गाडीत 4 पोते जास्तीचे झाले तरी हे बैल वाशिम लोक टवत नव्हते. कचा 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 वाढत गाडी नेत होते. त्याला बैलावर लयच अभिमान होता. पण गावात मेटॅटो यायला सुरुवात झाली आणि त्याच्या धंद्याले भिरोड लागला. हळूहळू त्याच्या धंद्यावर परिणाम होऊ लागला. सुरुवातीला लोक मेटॅडोरात माल टाकायला भेट. कारण दगडून असा माल टाकणाराले शिव्या दिल्या होत्या. आपल्याला बी नियो सेवा देईल असं लोकांना वाटत होतं आणि म्हणून लोक टाकत नव्हते. पण मग भिवून किती दिवस. कारण मेटॅडोवाल्याचं भाडं दगडूच्या भाड्यापेक्षाही कमी होतं आणि पटकन जाता येत होतं मार्केटमध्ये किंवा तिकडचा माल घेऊन पटकन घरी येता येत होतं. वेळ जात नव्हता आणि म्हणून लोकांना हे परवडणारं होतं. हळूहळू असा प्रकार होत गेला आणि दगडूची मुस्कटदाबी होऊ लागली. त्याला सगळं पाहणं सहन करणं कठीण होत होतं. तर भांडण तरी किती जणांसंग करावं आणि कोणासंग करावं. बरं ह्यो भांडला तरी लोक मुकी राहत. कुणबिकीचे लोक मुकी राहत, ऐकून घेत, काहीच बोलत नसत. काय करावं मग. प्रदीप छान धन्यवाद. केशव धन्यवाद. काय करावं मग. पण आज ह्यो प्रसंग आला आता आणि ह्यो सोना सावळ्या आता त्याच्या तोंडाले लागला. म्हणून सोना सावळ्याले त्याने म्हणलं की तुम्हाला दिसलं नाही, माय काय हाल व्हायले ते माहीत नाही तुम्हाला आणि मीच ठाकायलो. सोना सावळ्या म्हणला बे सगळं खरं आहे, पण आता हे नवा जमाना सुरू झाला ना. लोक जरा पटकन तिकड जातात मेटॅटोवाल्याकडं. ते म्हणला बरे जातात. अरे मेटॅटोवाला गावातच आला नसता तर काय केलं असतं तुम्ही लोकांना. मलाच लोणी लावलं असतं ना. खरंही होतं त्याचं. शेवटी सोना सावळ्या म्हटलाही मनाला बोलल्यासारखा, पण दगडून ते ऐकलं. उग्गी आगजाळी येईल एकाची. जाऊ द्या. या शब्दाचा त्याला आणखी दिमाग आला आणि मग त्यानं तोंडाचा पट्टा सुरू केला. नामदेव पाटील पुढे झाले. हात जोडून म्हणले, बाबा दगडू मी हात जोडतो, फालतू भानगड करू नको. तू मेटॅटो अडवल्यामुळं आम्हाला घरी जायला उशीर व्हायला. मुकाट्यानं बाजूला घे आणि जे काय आता नवं येत असेल ते मनानेच तुझ्या स्वीकार. तो किती काय नकार दिला, किती काय नाही म्हणलं तरी हे जे नवे भूत आहेत ना ते तुझ्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाहीत. जरा समजून घे.
तुम्ही बोलले, हात जोडायले, म्हणून मी तुमचा मान राखतो. नाही तर या मेट्रोवालेले, पण जाऊ द्या, आज सोडतो. पुन्हा जर ह्यो मा कचाट्यात पडला तर मग याची सोय लावतो. तसा ड्रायव्हरला, बे चल फोट, तुझ्यासारखे 56 पाहतो. तसं नामदेव पाटलांना ड्रायव्हरला गप्प केलं. त्याला गाडीत बसवलं. दगडूला ही गाडी बाजूला घ्यायला लावली. दगडून हळूहळू गाडी बाजूला घेत मेटाडोर जवळून पुढं नेली. मेटाडोर सुरू झाला. माणसं पटापट मेटाडोरमध्ये बसली आणि मेटाडोर गावाकडे निघून गेला. हळूहळू गाडी वडापस्तोर आली. तोपर्यंतही दगडूचा राग कमी झाला नव्हता. पण वडाजवळ आल्यावर मग त्याला लक्ष्मण दुकानदाराच्या वावरात जाणारा जो रस्ता, त्या रस्त्यावर गाडी उतरवायची होती, म्हणून तो भानावर आला. त्यानं गाडी बाजूला घेतली. पण बैल काही सडक सोडत ना, त्याला ती सवयच नव्हती ना. काय करावं, बैल आवरत ना, पुढं पुढं जायचा नेट करत होते. तेवढ्यात एक मोटरसायकलवाला आला. फटफटी, फार तुरळक फटफट्या होत्या तेव्हा. दगडून त्याला हात दाखवला, उभं केलं. त्याला सांगितलं की भाऊ, जरा महाया बैलाले हाना हो, मला गाडी खाली घ्यायची. त्या माणसानं मदत केली. एका बैलाला आवरून दुसऱ्या बैलाला दगडू आण तो माणूस हाणू लागला. बैल घसरू नये याची काळजी घेत दगडूची गाडी हळूहळू त्या रस्त्यावर खाली उतरली आणि तो माणूस निघून गेला. रात्री जरासा पाऊस पडला, पण 2 दिवसाआधी झालेला जो जास्त पाऊस होता त्यानं वापसाही झाला होता. आज चोळात पेरायला हरकत नव्हती. चोळाचं पेरणं म्हणजे तास काढणं, नवीन पेरणं सुरू करणं. त्याच्यासाठी घरून पैदल त्याची बायको रंभा, भावजई सकवार भाभी आणि तिसरी दुकानदारीण येणार होत्या. ह्या तिघी वट्या बांधून त्यात साळी घेऊन मोघ्यावरून पेरणार होते. तोपर्यंत यानं गाडी लक्ष्मण दुकानदाराच्या चोळात नेऊन उभी केली. गाडीतले आवतं काढले, पसारा काढला, तिफन जुपली. तिफनीला खालच्या फणाला तिन्ही मोघे बांधले, त्यांच्या लांब लांब दोऱ्या अडकवल्या. रंभा आली तसा तो म्हटला, चालवा आटप. दुकानदारी नाही आली, यायल्यात ह्या काय मांगच येत माया. त्यानं कळून पाहिलं, दुकानदारींजवळ आली होती. असं कर अदुगर, बैलाईची पूजा कर.
हाव करतो. असं म्हणून तिनं डोक्यावरचं टोपलं खाली टेकवलं, त्यातून पूजेचं सामान काढलं. एका कागदाच्या पुडीत कुकू होतं, दुसऱ्या कागदाच्या पुडीत अक्षदा होत्या. तांब्यात पाणी बिन आणलं होतं तिनं. त्या 2 पुड्या आणि तांब्या घेऊन ती अवतापुढे आली. तिनं बैलाच्या पायावर पाणी टाकलं, बैलाले कुक्खू लावलं, अक्षदा लावली. तिनं दगडूले अक्षदा लावली. तसा दगडू म्हणलं, का व निवद नाही लावला बैलाले? तर ती म्हणली, हवं ध्यानच नाही राहिलं, भुलली मी. दगडून जरा एक शिवी दिली. म्हणला, अशी कशी व, जे पाहिजेच होतं तेच तू भुलत. ती मुकीच राहिली. तिनं हातातल्या कागदातलं कुखू सकवार भावीले लावलं. सकवार भावीनं तिले लावलं. तशी दुकानदारीनं तिथं आली. तर दुकानदारीनं तिच्याकडे पाहिलं. रंभाकडे पाहिलं, रंभाने पाहिलं. पण एकाएकी तिले कुखू लावायचं तिनं टाळलं. आणि दगडूला विचारलं, काव काय झालं होतं त्या मेट्याड्रो संग? ते म्हणलं, तुले कोण सांगितलं? नाही मले नामदेव पाटलाच्या वावरात काडी कचरा येचायलेल्या बाया सांगू लागल्या. अडवलं होतं मी त्याले जाऊच देऊ ना मी सडकनं. मग ते भांडायला नाही उठला. एखाद्या दिवशी मार खासाल कोणाचा? तसा तो म्हणला, व या दगडूच्या अंगावर हात घालायले बायकोचं कुक्खू पुसून या लागेल त्याले. अच्छे खाण्याची ताकद नाही मा अंगाले हात लावायची. बोलू नको आता जास्त. कुक्खू लावत्या दुकानदारीन बाईले. पण मग तरी रंभा कुक्खू लावत नव्हती. ती मुकीच उभी होती. ते लक्षात आल्यावर दगडूच म्हणला, लाव नकाऊन. तिनं माननच नकार दिला. तसा दगडूच्या काळला तेव्हा म्हणला, पावदे इकडे त्या पुड्या. त्यानं तिच्या हातच्या पुड्या आपल्या हाती घेतल्या. कुखाच्या पुडीतलं कुखू आपल्या दोन्ही बोटाच्या चिमटीत पकडलं आणि दुकानदारनीले कुखू लावायसाठी तो तिच्या पुढे येऊन उभा राहिला. दुकानदारीन टक त्याच्याकडे पाहत होती. काही म्हणली नाही, बोलली नाही. तसा दगडून आपला हात वरी केला. दुकानदारणीच्या कपाळाजवळ न्यायचा की दुकानदारणीचा हात वरी गेला आणि सणान त्याच्या गालात त्यानं थापड मारली. एकाएकी थापड बसल्या ना, दगडू झणानला. त्याच्या हातच्या पुड्या खाली पडल्या.
त्यानं बायकोकडं पाहिलं, सकवार भाभीकडं पाहिलं. रंभाला गप बसवल्या गेलं नाही. ते पटकन बोलले, तुमच्यावर हात टाकणारा रे त्याच्या बायकोचं कुक्कू पुसून या लागते म्हणले होते. घ्या आता. तिचा टोमणा ऐकून दगडूची नजर खाली झाली. तो जमिनीकडे पाहू लागला. रंभाला वाटलं जणू हा आपलं कुक्कूच खाली शोधायला. तिनं पटकन पदार हातात घेतला आणि त्याला सांगून पायकडं मायाकड आपल्या कपाळावरचं कुक्कू पुसून टाकलं. काय 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 बोलणार दगडू. दगडू मेल्याहून मेला झाला. मित्रांनो, कथा संपली. अर्थात इथं काही मित्र आलेले आहेत. रमेश वाघमारे सर, हो धन्यवाद. त्यांनी कॉमेंटमध्ये काही लिहिलेलं आहे. नेहमीप्रमाणे मीच ते वाचतो, त्यांना रिस्पॉन्सही देतो आणि मग पुढच्या रविवारी असाच कधीतरी मला वेळ मिळेल तेव्हा एक आणखी नवी कथा घेऊन तिचं कथन करण्यासाठी उपस्थित होतो. तोपर्यंत नमस्कार.